तर मित्रांनो तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती. तर आपण आज आलोय खामगावला आणि इकडं पाहू शकतो तुम्ही गणेश भाऊचा पोल्ट्री फार्म आहे. एकदम चांगल्या पद्धतीने आहे आणि ते आपल्याला काय मार्गदर्शन देतील तर चला मध्ये जाऊन बघू. नमस्कार. चला बघूया मध्ये. चला. आता डायरेक्ट आपण तुम्हाला कोंबड्या दाखवतो. पूर्ण आपण फ्रीडेंचं केलेले कोंबडी खात वगैरे बाहेर जास्त पाण्याचे दिवस आहे म्हणून त्याचं थोडं भरून ठेवलं शेतीत टाकण्यासाठी. झाडं वगैरे कोंबडे बसलेले सावलीत आता बाहेर भरपूर असतं पक्षी, पण आता पाणी पडलं ना कालच त्याच्यामुळे थोडे पक्षी मध्ये गेलेले जास्त. पलीकडे आपण नारळाची झाडं लावलेली मधलं पक्षी बघू आपण काय आहे. तर मित्रांनो तुम्ही पक्षी पाहू शकता आता चांगल्या पद्धतीचे पक्षी आहे. आणि कोणाला जर समजा ऑर्डर घ्यायची आहे किंवा कोणाला जर घ्यायची असेल तर भाऊ आपली कॉन्टॅक्ट नंबर विक्रीसाठी असतात रिटेलर मध्ये आणि होलसेल मध्ये बनवतो. चालू आपण बाहेरून पक्षी आणतो किंवा इथं पण मोठे होता जसं येईल तसं समजून घ्या. पक्षीची क्वालिटी पक्षीची क्वालिटी आपण चांगला ठेवतो जेणेकरून पाहू शकता पुन्हा पक्षी. पुन्हा वारंवार आले पाहिजे त्यासाठी. क्वालिटी चांगली वजनदार पक्षी आहे. आणि याला खाद्य म्हणजे गोदरेज कंपनीचं खाद्य त्यांना 100 ग्रॅम 80 ग्रॅम 120 ग्रॅम पक्षी खातो तसे वयामानानुसार पक्षी खाता खाद्य. याच्यामध्ये पाणी टाकल्यामध्ये याच्यामध्ये खाद्य आहे. असं रोज खाद्य टाकले आता रोज खाऊन. आणि याला समजा एक वाढ समजा वाढ वाढवायची असली तर कसं 70 ते 75 दिवस एका पक्षाला जवळपास 1300-1400 ग्राम पर्यंत यायला वजनाला लागतं. 1.5 किलो समजून घ्या. 75 दिवसामध्ये 1.5 किलोचा पक्षी होतो. त्याच्यानंतर तो तयार करून 1 किलो पडतो. त्याला खर्च एका महिन्याचा मिनिमम एका महिन्याचा खर्च 1.5 लाख रुपये येतो आपल्याला आरामशीर. एका महिन्याचा 1.5 लाख रुपये हो. आणि याचं काही आजार वगैरे आलं तर आजार वगैरे सध्या पोल्ट्रीला कसं असतं स्टॉक मध्ये जर असते पोल्ट्रीला थोडंफार लक्ष द्यावंच लागतं. आजार तर भरपूर आहे, पण मग आपले जे पक्षी आजारी होईपर्यंत आपले पक्षी इथून संपून जातात, टिकतच नाही, कटून जातात, कटिंग वगैरे जाते किंवा विक्री बाळाला वगैरे इथून चालल्या जातात. त्याच्यामुळे जास्त आपल्याला आजार असं उद्भवत नाही इथं. आणि अचानक होणार नुकसान काही अचानक नुकसान याच्यामध्ये गावरांमध्ये जास्त अचानक नुकसान होत नाही. अचानक नुकसान होतच नाही. कुत्रा येणं मांजर आत येणं त्यालाच अचानक नुकसान म्हणता येईल. याच्यामध्ये अचानक नुकसान नाही होत कारण की पक्षी आपले रोज कटतात. रोज अचानक नुकसान व्हायचा विषय येत नाही आपल्याकडे कारण की ते कंटिन्यू आपले पक्षी रोज काढतात 20-30 रोज संपणार आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण स्टॉक मध्ये जर पक्षी ठेवले 4 महिने 8 महिने 1 वर्ष 1.5 वर्ष अंड्यासाठी तर मग त्यांना लसीकरण वगैरे ते भरपूर औषध वगैरे आले त्यांची इम्युनिटी पॉवर वगैरे वाढवण्यासाठी टिकून ठेवण्यासाठी. तर मग पण हे पक्षी संपून जाणार आहे. आजार वयाच्या पहिले संपून जाणार आहे. आणि याचं लसीकरण कसं महिन्याला करावं लागतं का 6 महिने 7व्या दिवशी लसोटा असतो, नंतर 15व्या दिवशी गंभोरा असतो. छोटा पिल्लू ज्यावेळेस असतो त्यावेळेस असतं ते. त्याच्यानंतर पण भरपूर लस आहे, पण मग ते आपल्या मनावर आहे आपण पक्षी पॅरेंट साठी वापरतोय पिल्ल्या काढण्यासाठी वापरतोय तर मग ते डिपेंड त्याच्यानंतर करत त्याच्या असं लस चालूच राहते, लस बंद नसते त्यांची. पण मग सध्या तर आपण त्यांना देत नाही लस. असं आपला ऍड्रेस छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री तालुका, खामगाव गाव, छोट्याच्या कॉलेज जवळ, श्री विश्वविद्यालय कॉलेज जवळ आपला पोल्ट्री फार्म आहे 400 मीटर. तर मित्रांनो तुम्हाला कोणाला जर लागत असेल तर तुम्ही इथून ऑर्डर पण करू शकता, तुम्हाला भेटून जाईल. आणि यांचं स्वतःच म्हणजे पाळत्या पण स्वतःच आणि कटिंग पण स्वतःच करते. यांनी माणूस वगैरे असं काही ठेवलं नाहीये. तर तुम्ही पाहू शकता क्वालिटी चांगली आहे. आणि जर घ्यायचं असेल तर भाऊ तुम्हाला ऍड्रेस दिलाय आता, तर कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देईन. आता पक्षी आपण चांगले ठेवलेले. गावरांना असं थोडं 5% 10% क्रॉस असतंय पक्षी, कारण की ओरिजिनल गावरान नाही म्हणता येणार कारण की ते राहिले नाही आता लोकसंख्येनुसार. किती टक्के म्हणजे काय 90 असं काही असतं 90 ते 95% याला गावरांमध्ये म्हणलं जातं. चांगली क्वालिटी बांगण्याला कोंबडा एकदम जवळ घेऊन बघा वाटलं सर. क्वालिटी मस्त आहे, कोंबड्याचा रंग वगैरे पण आपण चांगलेच पक्षी ठेवतो असं. आणि अंडे वगैरे का म्हणजे किती दिवस अंडे वगैरे आता ही पक्षी 5 महिन्याच्या नंतर अंडे द्यायला लागतात. व्यवस्थित खाणं जर असं त्यांचं 4.5 महिन्याच्या नंतर पण देतात. त्यांचं खाणं जर त्यांना आपण दिलं व्यवस्थित तर काळजी घेतली तर. आणि डब्बे वगैरे धुवावं लागतात जेणेकरून आजार कोणता येणार नाही पक्ष्यांमध्ये. खाद्य वगैरे त्यांना फ्रेश द्यावं लागतं असं. खाद्य तुम्ही आता किती दिवसाला चेंज करता यायचं का? नाही रोज खाद्य टाकतो. रोज जितकं ते खाणार आहे एका दिवसाला तेवढंच खाद्य आपण टाकतो, त्याच्यानंतर जास्त टाकत नाही. तर आपल्याकडे कोंबड्या किती आहे आता सध्या कमी पक्षी जवळपास 500-700 असेल. जसे जसे संपाले तसे आपण नवीन बाहेरून पण आणतो मोठे करतात. आणि याचं खाद्य कोणतं येणार? गुजरात कंपनीचे खाद्य आहे आपण पक्ष्यांना देतो. कंपनीतून येतं आपण पक्ष्यांना देतो. आणि याला एका दिवसाला किती समजा किती खाद्य लागतं? एक कोंबडी 100 ग्रॅम 120 ग्रॅम 80 ग्रॅम खाद्य तिच्या मानानुसार खाली समजा शरीराच्या मानानुसार. तर मग आपल्याला किती पक्षी कमी जादा होत्या तर असं 100 ग्रॅम पकडून चालायचं कोंबडीला सरासरी असं.
ही मशीन आहे, याला 5 पक्षी या कोन मध्ये टाकला जातात आणि त्याच्यातून 5 जे पण खालून मुंडकं कट होतं आणि त्याच्यानंतर 4 ते 5 मिनिटं पक्षी मरायला लागतात. ते मुरू द्यायचं, शांत रक्षक बाहेर येतं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये 5 पक्षी बुडवायचे, एक बुडवायचे किंवा 2-2, 3-3 एकदा बुडवायचे आणि 2 सेकंड ठेवायचे फक्त. त्याच्यानंतर त्याचे केस लूज होतात आणि ह्या मशीन मध्ये टाकल्याच्या नंतर पूर्णच्या पूर्ण मोटर इकडे भिंत आहे, आता सध्या लाईट नाही आहे, तर मग हे चालू होतं आणि केस पूर्ण निघून जातात आणि इकडे पक्षी क्लॅम्पवर लटकवलं जातात इथं. आणि त्याच्यानंतर एक एक पक्षी इथं धुवायचा वगैरे मस्त असं पाणी लावून आणि इथं लाकडावर तयार करायचा, असं इथं नियोजन. नंबर आहे 96 65 36 07 94 हा माझा नंबर आहे. गणेश काटकरे माझं नाव, राहणार खामगाव. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ पसंत आला असेल किंवा काही माहिती भेटली असेल तर नक्कीच लाईक करा. आणि हा, तुम्हाला जर बुकिंग घ्यायची असेल तर तुम्ही इथे घ्या. आणि जर तुम्ही समजा कुठं बाहेर जायचं घेऊन काही पार्टी करायची, तुम्ही इथे येऊ शकता, घेऊ शकता. तर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया असेच एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय.